घरफोडी करणारे 2 आरोपी हैदराबाद, तेलंगणा येथे अटक करून त्यांच्याकडून पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड डिटेक्शन ब्रँच उमरखेड यांची कारवाई. दिनांक 18/10/2026 रोजी फिर्यादीनामे श्रीमती वनिता गजानन मोहिते, वय वर्ष 30, जात बेलदार, व्यवसाय स्वयंपाकी, खाजगी वसतिगृह, संत नामदेव नगर, बीड, राहणार राजापूर टाकळी, उमरखेड तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशनला येऊन जबानी रिपोर्ट दिला की सदर फिर्यादी बाहेरगावी असताना डब्यात ठेवलेले आईचे FDचे विड्रॉल केलेले 1,00,000 रुपये तसेच माझे कपाटाच्या लॉकरमधील नगदी 20,000 रुपये असे दोन्ही मिळून नगदी 1,20,000 रुपये तसेच कपाटातील डब्यात ठेवलेली 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, सोन्याची लांब पोत, 10 ग्रॅम सोन्याची कानातील फुले, वेली, 10 ग्रॅम सोन्याची कर्णफुले, 5 ग्रॅम सोन्याची चैन, ओमताईसह 7 ग्रॅम सोन्याची झुंबर, माझ्या आईची सोन्याची अंगठी 5 ग्रॅम, ताईची सोन्याची पोत 5 ग्रॅम, ताईचे सोन्याचे 7 ग्रॅम झुंबर असे एकूण 47 ग्रॅम, एकूण किंमत 2,35,000 आणि ताईनामे सुनीता चव्हाण हिचे पायातील चांदीच्या साखळ्या 15 तोळे किंमत 7,500 असे एकूण सोने चांदीच्या दागिन्यांची किंमत 2,42,000 आणि नगदी 1,20,000 असे एकूण 3,42,000चा मुद्देमाल चोरी केला वरून पोलीस स्टेशन उमरखेड येथे गुन्हे रजिस्टर नंबर 668/2025 कलम 331(3), 331(4), 305(3)(5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यात माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमान गायकवाड तसेच माननीय पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन बेंचचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे आणि DB टीम यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या आजूबाजूचे पोलीस स्टेशनचे CCTV चेक केले तसेच घटनास्थळावरील दमडाटा घेऊन त्याचे विश्लेषण केले. त्यानंतर फिर्यादी यांनी सांगितलेले संशयित आरोपी हे घटना घडल्यापासून फरार होते. नंतर सदर संशयित आरोपी यांचं सायबर सेल यवतमाळ यांच्याकडून CDR घेऊन त्याचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपी हे हैदराबाद येथे असल्याचे समजल्यावरून सदर ठिकाणी जाऊन ACR-1 मनोहर देवराम रिपीट सदर गुन्ह्यातील आरोपी हे हैदराबाद येथे असल्याचे माहितीवरून सदर ठिकाणी जाऊन आरोपी क्रमांक 1 मनोहर देवराव चव्हाण, वय वर्ष 46, राहणार राजापूर टाकळी, उमरखेड तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ याला पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शिताफीने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन उमरखेड येथे आणून गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्यांच्यासोबत एक विधी संघर्षग्रस्त बालक आणि सविता उर्फ संगीता लक्ष्मण मोहिते, राहणार वडोली तालुका किनवट, जिल्हा नांदेड असे तिघे मिळून गुन्हा केल्याचे कबूल केले. सदर गुन्ह्यातील सोन्याचे दागिने आरोपीने एका ठिकाणी विकले होते आणि वरून सदर आरोपीकडून घरफोडीचा गुन्हा उघड करून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि एका होंडा कंपनीचे CB युनिकॉर्न मोटरसायकल जिचा क्रमांक आहे MH29BA 8915 असा एकूण 7,36,200 रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी क्रमांक 1 मनोहर देवराव चव्हाण, वय वर्ष 46, राहणार राजापूर टाकळी, उमरखेड तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ हा पोलीस स्टेशन उमरखेड येथे PCR आहे. सदर कारवाई यवतमाळ माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंतासाहेब, माननीय अप्पर अधीक्षक श्री अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमान गायकवाड, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, सहाय्यक माननीय पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर, सायबर सेल यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली DB प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोलीस शिपाई 1652 संघशील टेंभरे, पोलीस शिपाई 2673 दिगंबर गीते, चालक पोलीस शिपाई 924 आकाश पवार, पोलीस शिपाई 2632 महारुद्र DB टीम पोलीस स्टेशन उमरखेड तसेच पोलीस शिपाई 1352 सचिन देवकर, सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोलीस स्टेशन उमरखेड हे करत आहेत.